गर्भातला बाळ मला उपाशी राहू देत नाही, त्याला भूक लागलेली असते. मी एकटी नाही, मी दोघं जण आहे. माझ्या पोटातला बाळ माझ्या हाताने तोडायला नाही. मागं पुढं पाहत नाही, माझ्या पोटात काही नाही, अन्न नाही. काय करणार, माईला आज झाला. मग ती पत्नी म्हणाली, अगं दिवस जातील. नवरा म्हणे दिवस जातील, आज गरीब उद्या श्रीमंती. त्यावेळेस पत्नीनं म्हणाले नवऱ्याला, मालक माझ्या भावाची परिस्थिती बरी आहे, जाऊ का मी मागायला, जाऊ का मी मागायला. त्याला सांगितलं, नवऱ्याने सांगितलं, पण पहा इथून तुझं नवऱ्याचं तुझ्या भावाचं घर 10-15 किलोमीटर आहे, तू जाणार कशी, काही व्यवस्था नाही. ती म्हणाली, मला विश्वास आहे माझा भाऊ मला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. आता जाते ना, आता मी घेऊन येईन, संध्याकाळी बराबर येईल. अगं पण 3 दिवस झाले तुझ्या पोटात काही अन्नाचं कल नाही, तिने सांगितलं नाही. आता जाऊन येते. आणि ते ज्यावेळेस निघाले, रस्त्याला चप्पल नाही, गिट्टीचा रोड, वरून ऊन, आणि हळूहळू निघाले. जात पोटामध्ये बाळ आहे, 8 महिन्याची गरोदर आहे. एक पाऊल टाकत होते. उन्हाळ्याचे दिवस, खड्याचा रस्ता आहे, भूक लागलेली आहे, उन्हाचं वरतून कडक ऊन आहे, पण अन्नाचं कण पोटात नाही. पण एका आशा घेऊन चालली, अपेक्षा घेऊन चालते. आलं माझं गाव, आलं बापाचं गाव, आलं माझ्या बाबाचं गाव. आता आलं, जवळ आलं. असं करता करता गावापर्यंत पोचली. गावापर्यंत पोचली. आनंद वाटला, आनंद वाटू लागला, आनंद झाला. पण 2 मिनिटात पोचते घरी. आता घरी गेलो ना, घरी गेल्या गेल्या पहिले मायबाप, घरी गेल्या गेल्या मायबाप तर राहिलेच होते. गेल्या गेल्या भावाच्या गळ्यात पडल, माझा भाऊ मला भेटेल. गेल्या गेल्या विचारलं, ताई उन्हात का आलीस, तू गेल्या गेल्या गरम गरम मला जेवायला वाढतील. 3 दिवसाची उपाशी आहे, मी जेवण करेल. जेवण केल्याच्या नंतर मला जाताना मी काहीतरी घेऊन जाईल अपेक्षा मनामध्ये घेऊन निघाली होती. रस्त्याला गावात शिरले, घराजवळ आहे, घराजवळ आले. बघितलं, ज्यावेळेस बघितलं बरोबर दरवाजाकडे अंतःकरण भरून पाहिलं. मोठ्या अंतःकरणाने दरवाजाकडे डोळ्याने पाहिलं. कारण का पाहिलं, अंतःकरण भरून आलं त्याच्या डोळ्याकडे. दरवाजाकडे पाहिल्याबरोबर ती ज्या वेळेला दारात यायची ना, त्या वेळी तिची माय दारात उभी राहायची. परंतु पण त्यावेळेस जेव्हा दरवाजावर पोचली ना, दरवाजावरती थाप मारली, त्यावेळेस पण माय दिसली नाही, बाप दिसला नाही, कारण मरण पावलं. डोळे भरून आले. कसं तरी दरवाजापर्यंत गेले, दरवाजावरती थाप मारले. दादा, गरीब परिस्थिती, गेला गेला थाप मारले. दादा बोलत नव्हतं. ते दादा दरवाजा काढ रे. 3 दिवस झाले रे, मी माझ्या पोटामध्ये अन्न नाही, बाजूचं काम संपलंय. भाऊजाईने दरवाजा काढला ना, माय काढल्याबरोबर पाहिल्याच्या नंतर परत दरवाजा लावून घेतला. दारात जेव्हा नदीतला बघितलं ना, तिला दरवाजा परत लावला. परत लावला, थाप मारल्याबरोबर पाहिल्याच्या नंतर, खरंच आहे तुम्हाला असं जर घडलं तर तुम्हाला काय वाटेल. तिनं दरवाजा लावून घेतला. भाऊ घरातच आहे, पण काही बोलला नाही बिचारा. पुन्हा बहिणीला आवाज दिला, बाई दादा 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 करत करत शेवटी उभी होती. गळून पडलं, शरीर साथ देत नव्हतं.
चक्कर यायला लागले होते तेव्हा खाली बसले. दादा दादा तर शेवटी बळजबरीनं म्हणाले, दादा मी खूप संकटात आहे रे, खूप संकटात आहे. मी कधी तुला सांगितलं नाही, मी मला ज्या घरी दिला ना तुला माहित नाही तुझे दादी काय काम करते, पण मी तुला कधी सांगितलं नाही रे दादा का तुझे दादा तुझे दाजी तुझे भाऊजी रोडवरचे किती फोडायचं काम करते, त्याच्यासोबत मी जाते किती फोडायला, पण मी तुला कधी हात पसरले नाही, कधी पदर पसरला नाही रे दादा. पण आज माझ्यावर अशी परिस्थिती आली की 3 दिवसापासून अन्न नाही, मी जेवण केलं नाही, दाजी जेवण केलं नाही, मी जेवण केलं नाही रे. आजची परिस्थिती माझी खूप बिकट आहे, संकटात आहे, माझी गरिबी आहे. पोटात अन्न नाही रे, पोटात अन्न नाही. मी एकटी असते दादा, उपाशी राहिली असती, पण माझ्या पोटामध्ये बाळ आहे, 8 महिन्याचा 8 महिन्याचा बाळ आहे. एक काम करणं, मला काहीतरी दे, काहीतरी दे घरामध्ये देण्याकरता. पण दादा दादा म्हणत म्हणत पण कोणी बोलत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं. शेवटी नाईलाज झाला बहिणीचा. बराच वेळ खाली बसली, दादा वहिनी दादा वहिनी माझी परिस्थिती बिकट आहे. आणि दरवाजा बाहेर पाऊल एक टाकला. शेवटी आपल्या भाग्या संसाराकडे पाहिलं, परत निघाले, परत निघाले, परत निघाले. तिला भरोसा होता माझा भाऊ देईल, भाऊ मला काहीतरी देईल, माझा भाऊ श्रीमंत आहे. पण ज्यावेळेस गरीब दिसते ना दादा, ज्यावेळेस आपली परिस्थिती खराब असते, तुटकी असते, फाटकी असते, ज्यावेळेस आपलं झोपडं असते ना, त्यावेळेस कोणाचं आपल्याकडे चक्र नसते, कोणाच नसते. पण ज्यावेळेस श्रीमंती जेव्हा वाढते ना, त्यावेळेस न येणारा माणूस आपल्या दाट्यात येते, माहे दाट्यात येते. का? ज्यावेळेस परिस्थिती बिकट असते ना, त्यावेळेस ज्यावेळेस तुटकं असतं ना, मला माहित आहे. काय सांगतो, आज परिस्थिती बिकट जेव्हा जाते कोणी चक्र नाही मारत. आज भगवंताच्या कृपेने सर्व बरोबर सुरळीत आहे ना, आज चक्रा मारते, चक्रा मारते. पण ज्यावेळेस बिकट होते ना माहिती, त्यावेळेस घरी आमचं कोणी नाही यायचं, कोणी नाही, कोणता नातलग नाही, कोणी नाही यायचं. पण आज भगवंताच्या कृपेनं, आज कृष्णाच्या कृपेनं, भगवंताच्या सहकार्यानं, तुमच्या आशीर्वादानं सगळं आहे, सगळं आहे. जे माणूस नाही याचं ते सुद्धा माणूस येते. पण ज्यावेळेस बिकट परिस्थिती राहते ना, कोणी येत नाही, कोणी येत नाही. फक्त तोच एक वाली भगवंत असते, परमेश्वर असते, कोणी कुणाचं होत नाही. तुकाराम महाराज तरी म्हणतात, नाही नाही गुणाचे गोनी, नाही रे नाही गुणाचे गोनी, बहिण गुणाचे भाऊ गुणाचा, नाही रे